जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या वर्षीचा गणेशोत्सव 27 ऑगस्टला बाप्पाचं आगमन होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं आगमन सकाळी 8:30 वाजता मंदिरापासून मिरवणूक निघून सकाळी 10 वाजता पद्मनाभ मंदिर हा जो मंडप आणि त्याचा देखावा केलाय त्या ठिकाणी बाप्पाचं आगमन होईल. झालरिया पीठाधीश्वर श्री घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होईल. प्राणप्रतिष्ठेनंतर गणपती बाप्पाचं भक्तांकरता दर्शनाकरता तो उपलब्ध होईल. संध्याकाळी 7 वाजता या सजावटीच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन हे नेहमीच्या पद्धतीने केलं जाईल. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला सकाळी 31,000 महिलांच्या वतीने बाप्पाची आरती केली जाईल. त्याकरता धर्मायुक्त रजनी क्षीरसागर या उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर 10 दिवस आपला उत्सव त्या ठिकाणी लाखो भाविक हे येतात. त्या भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करणं, त्या ठिकाणी व्यवस्थेकरता 500 कार्यकर्ते उपलब्ध असणं, 250 आमचे सुरक्षा रक्षक उपलब्ध असणं, त्याचबरोबर 150 CCTV कॅमेरे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. 50 कोटीचा जनतेचा नागरिकांचा विमा, भाविकांचा विमा त्या ठिकाणी उतरवलेला आहे. अशा पद्धतीने येणारा गणेशोत्सव हा मोठ्या या वर्षीचा गणेशोत्सवाला एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याला राज्य महोत्सव म्हणून हा राज्य सरकारने घोषित केलेला आहे. त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना या उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दगडूशेठच्या माध्यमातून जो 10 दिवस उत्सव केला जातो त्याच्यात यावेळेस आम्ही गेले 3 वर्ष 4 वर्ष ज्या भाविकांच्या सेवेकरता आरोग्य सेवा सुद्धा आपण तिथे उपलब्ध करतो, स्वच्छतेची व्यवस्था करतो. त्याचबरोबर इतर सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ व्हावा त्या पद्धतीने ICU सुद्धा यावेळेस आपण उपलब्ध केलेले आहेत. यावेळेस 3 ICU आपण त्या ठिकाणी केलेले. 24 तास डॉक्टरांची पथक त्या ठिकाणी 8 वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण भाविकांच्या करता उपलब्ध केलेले आहे. आणि हा गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या दिमाखाने 10 दिवस साजरा करून त्याची विसर्जन मिरवणूक त्या 6 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता बरोबर 4 वाजता ही बेलबाग चौकातनं निघून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत बाप्पाचं विसर्जन हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने होईल. या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या संपूर्ण महोत्सवामध्ये आपण जे काही ऐतिहासिक बदल करू पाहतोय त्याच्यातलं राज्य महोत्सवाची संकल्पना आली आहे. त्याच्याच बरोबर या वर्षी सांस्कृतिक मंडळांनी आपला प्रयत्न केला जाणार आहे. अशा पद्धतीने हा 133 वर्षाचा असणारा बाप्पाचा उत्सव दगडूशेठचा उत्सव आणि तो सगळा उत्सव या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा दाखवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यात जास्तीत जास्त दगडूशेठच्या उत्सवातली भाविकांची संख्या असेल, आपल्याकडे येणारे असणारे सगळे सेलिब्रिटी असतील, त्याचबरोबर येणाऱ्या लाखो भाविकांची अतिशय चांगली व्यवस्था 10 दिवस गणपती बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण मंडळाच्या माध्यमातून अतिशय चोखपणे केले जातील. आपल्याला सगळ्यांना सर्व परिवारातर्फे गणपती बाप्पाच्या दर्शनाला अभिषेकाला यावं ही मी आग्रहाची विनंती करतो. आणि हा उत्सव जास्तीत जास्त चांगला कसा साजरा होईल याकरता जसं कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो तसं आपण सुद्धा हा आपला उत्सव जास्तीत जास्त आपल्या माध्यमाद्वारे संपूर्ण जगभर कसा पोहोचेल याकरता आपण सुद्धा प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करून पुन्हा एकदा आपल्याला दर्शनाचं सर्व परिवारासहित निमंत्रण देऊन या ठिकाणी थांबतो. जय गणेश.